बघू शकता की हे केवळ आणि केवळ ईडीच्या प्रेशरमुळे आणि जे अशोक चव्हाण साहेबांसोबत झालं हे आपल्या समोर होतं. सगळ्यांच्या वारंवार रेड्स, वारंवार प्रेशर आणि वारंवार एक प्रकारचं ब्लॅकमेल पण त्यांना करण्यात आलेलं आणि म्हणून कदाचित त्यांनी तो निर्णय घेतला. नक्कीच काँग्रेससाठी ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. एक महत्त्वाचं खूप मोठं भारदस्त असं नेतृत्व असलेलं, पण हे BJPची ही टॅक्टिकच आहे. ते प्रेशर दाखवून आणि ब्लॅकमेल करून अटक असेल, ईडी असेल, प्रत्येकाला त्यांच्या भवितव्याची विचार करायला लागते आणि त्या पद्धतीचं ब्लॅकमेल करून BJP हे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आता त्यांच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करते. काँग्रेसचे 2 माजी मुख्यमंत्री भाजपमध्ये येणार असं म्हटलं गेलं होतं, त्यातले एक तर गेलेले आहेत, दुसरे सुशीलकुमार शिंदेचं पण नाव चालू आहे. सगळ्या अफवात साहेबांनी मी ऑलरेडी स्पष्टीकरण दिलं आहे त्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये, ते शक्य नाहीये. पण अर्थात जे काही आज चव्हाण साहेबांना हा निर्णय भीतीपोटी असेल, प्रेशरमुळे असेल, तो निर्णय घेतला तो अतिशय काँग्रेससाठी दुर्दैवी. भाजप काँग्रेसच्या विचाराचा हा नेता होता, भाजपमध्ये आता त्या वाटचालीकडे होता, म्हणजे एकीकडे 2 टोकाचे सध्या त्यांनी राजीनामा पक्षाचा दिलाय, काँग्रेस पक्षाचा. त्यांची पुढची काय असणार आहे ते अजून त्यांनी डिक्लेअर केलं नाही. नक्कीच त्यांचे वडील मुख्यमंत्री होऊन गेले, त्यांच्या मिसेस पण आमदार होत्या, मी त्यांच्याशी देखील बोलली. तर एकंदरीतच जे स्ट्रेस लेवल होतं, ज्या पद्धतीत त्यांच्याबरोबर माइंड गेम्स खेळले गेले भाजपकडून, त्याचा तुम्ही म्हणजे मी काय रेकॉर्डवर नाही आणू शकत, पण असा विचार केला तर अतिशय हताश होऊन त्यांनी हा निर्णय. त्रास देणं सुरू आहे अजून काँग्रेस 100% खूप जणांना, तुम्हाला माहिती आहे पेपरमध्ये दररोज येतं ज्या पद्धतीत ते त्रास देत आहेत आणि ह्या लेव्हलचं राजकारण हे पहिल्यांदाच आपल्या देशात किंवा आपण महाराष्ट्रात आपल्यातही कुठेतरी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातोय. माझ्याबद्दल अफवा पसरवत आहेत. मला ते ईडीबीडीचं काही आमच्याकडे नाहीच आहेत संस्था वगैरे, त्याची भीती नाहीये, ते अफवा पसरवतात. पण एक भारताची नागरिक म्हणून माझे जे तत्व आहेत, ज्याच्यासाठी मी राजकारणात आली, तत्व ते एनिवेज पटत नाहीत मला BJPचे किंवा काँग्रेस सोडून इतर पक्षाचे. तो निर्णय कधीच होऊ शकतो. राज्यसभेवर काही परिणाम होतील तर या सगळ्या ह्याच्यामुळे नाही, आता बघूया. राज्यसभा म्हणजे काँग्रेससाठी नाही, मला नाही वाटत काही. अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्यानंतर 5 ते 6 आमदारांनी पण राजीनामा दिलेला आहे. अजून काही आमदार जाण्याची नाही. आम्ही सगळ्यांच्या नेतृत्व सगळ्यांच्या संपर्कात आहेत, असं काही. काँग्रेसमध्ये काही आलबेल नाही असं बावनकुळे म्हणतात, तिथं लोक संतुष्ट नाहीयेत, मोठ्या घडामोडी घडतात, त्यामुळे लोक सोडतात असं काही नाहीये. पक्ष भक्कम आहे. तुम्ही बघताय की आज आम्ही तळागाळात जाऊन कार्यक्रम घेतोय, आमची पक्ष संघटना काम करते. हे फक्त BJP आम्हाला अनस्टेबल दाखवायचा, पोर्ट्रे करायचा प्रयत्न करते आणि ज्या पद्धतीत ते प्रेशराईज करतात सायकोलॉजिकली आमच्या नेत्यांशी ते प्रेशर आणून खेळतायत, ते करतायत. पण काँग्रेस हा विचार ते संपवू शकणार नाहीत आणि कितीही आम्हाला हलवायचा किंवा अनस्टेबल बनवायचा प्रयत्न केला तरी ते त्याच्यामध्ये यशस्वी होणार नाही. शंकरराव चव्हाणांचं घराणं झालं, विलासराव देशमुखांचं घराणं किंवा पतंगराव कदमांचं घराणं किंवा आता आपलंही घराणं, ह्या प्रत्येकांच्या वारसदारांकडून किंवा त्यांच्याकडनं वेळोवेळी सांगितलं जातं की काँग्रेस आमच्या रक्तात आहे. आता अशोक चव्हाण तर गेलेले आहेत, अमित देशमुखांना पण अधूनमधून ऑफर असतात. पतंगराव कदमांचे चिरंजीव विश्वजित कदम यांना पण तिकडनं लोकसभेसाठी उभा केलं जाईल अशी चर्चा सुरू आहे भाजपकडून आणि तुमच्या पण नावानं पुढ्यात सोडल्या जातात. ते तुम्हाला तेच सांगते, ते अफवा पसरवण्यात माहेर आहेत आणि हे एक प्रकारची प्रेशर टॅक्टिक आहे त्यांची. तुम्ही बघू शकता ती प्रेशर टॅक्टिक आणि लोकांच्या मनाबरोबर कसे खेळतात. हे राजकीय लोकांसोबत नाही, पण सर्वसामान्य भारतीय नागरिकच्या मनाबरोबर पण माइंड गेम्स करतात. 15 लाख असेल, वेगवेगळे आमिष दाखवून कसं ते ब्लॅकमेल आणि इमोशनल करण्याचा प्रयत्न करतात. पण काँग्रेस रक्तात जात आहेत. मी तुम्हाला सांगितलं की त्यांना तो निर्णय का घ्यावा.